This is video number 5. In this video, I am going to teach you number 1.4 pillars of democracy, and in that brainstorming. All of you know that what is the meaning of brainstorming. One by one, I am taking some questions, reading some questions and explaining the answer. Listen that A1, first question, form groups and use the following topics for discussion. Take the help of your college library and your teacher. What did they tell? That you have to form the groups and take the topics and you have to discuss that topic. Topic is need for democracy. First we have to understand the meaning of this question, need for democracy. Need for democracy means लोकशाही टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे जेणेकरून डेमोक्रेसी आपली राहील. दुसरं फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. मग आपलं जे काय संविधान आहे त्याचे काय काय फीचर्स आहेत. तिसरं फ्रीडम ऑफ स्पीच. आपल्याला स्पीचचं किती स्वातंत्र्य आहे किंवा असलं पाहिजे, काय कमी आहे जास्त आहे त्याबद्दल. डिक्टरशिप वर्सेस डेमोक्रेसी. आता डिक्टरशिप मीन्स काय, रूलर हू हॅज टोटल पॉवर म्हणजे हुकुमशाही, थोडक्यात काय हुकुमशाही किंवा राजेशाही. मग वर्सेस डेमोक्रेसी, मग हुकुमशाहीचा काय अर्थ आहे किंवा डेमोक्रेसीचा काय अर्थ आहे किंवा ह्याचे कोणाचे काय फायदे तोटे आहेत ते. क्वालिटीज ऑफ ॲन आयडियल पॉलिटिशियन. आता कुठल्या क्वालिटीज आहेत किंवा जो आयडियल पॉलिटिशियन आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ. आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे काय, लॉच्या आधी इक्वॅलिटी कशी आहे किंवा कशा प्रकारे आपल्यामध्ये इक्वॅलिटी आहे. मग हे जे काय आहे ते तुम्ही डिस्कस करायचं आहे. डिस्कस करून तुमचं तुम्ही लिहायचं आहे. तुमची इथं मतं मांडायची आहेत आणि हे तुम्ही स्वतः लिहिलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. आता हा नवीन प्रकार येतो, लक्षात ठेवा प्रश्नाचा. आधी कसं चालायचं की ट्रू आणि फॉल्स लिहिले की संपलं, पण आत्ता तसं नाही आहे. फॉल्स स्टेटमेंट असेल तर ते कसं करायचं आहे, करेक्ट करून लिहायचं आहे. उदाहरणार्थ, देअर इज नथिंग रॉंग इन बिईंग ग्रेटफुल टू अ ग्रेट मेन. मग काय आहे की बाबा ट्रूच येतं आहे. हिरो वर्शिप लीड्स टू डिक्टरशिप, ट्रू येतं आहे. लिबर्टी कॅनॉट बी डिवोर्स फ्रॉम इक्वॅलिटी, ट्रू येते. वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू, ट्रू येते. फ्रॅटर्निटी मीन्स कॉमन सेन्स, हे मात्र फॉल्स येते. आणि त्याचं काय आन्सर येणार आहे ते फॉल्समध्ये. फ्रॅटर्निटी मीन्स वॉट हे तुम्ही करेक्ट सेंटेन्स इथं लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन हिज स्पीच डॉक्टर बाबा B.R. आंबेडकर हॅज एक्सप्रेस हिज डीप कन्सर्न ओव्हर द ॲब्सेन्स ऑफ टू थिंग्स इन द देन Indian society. Discuss with your partner and complete the web. Absence of two things in the then Indian society. कुठल्या दोन गोष्टींचा ॲब्सेन्स होता ते वेब डायग्राममध्ये कंप्लीट करायचं आहे. मग कुठल्या दोन गोष्टींचा ॲब्सेन्स होता ते तुम्ही इथं लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, Dr. Babasaheb Ambedkar has cited the quotes of the Stuart Mills and the Daniel O. Cannell. Go through the lesson and write down 4 to 5 lines for each for them. मग प्रश्न काय आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज सिटेड द क्यूट्स ऑफ द जॉन स्ट्राउट मिल्स. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जॉन स्ट्राउट मिल याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे ते आपण इथं एक्सप्लेन करायचं आहे. आणि 4 ते 5 ओळीमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. नाऊ आय एम गोइंग टू गिव द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. इन मराठी आय विल एक्सप्लेन यू द व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस क्वेश्चन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जॉन स्ट्राउट आणि डॅनियल ओ कॅनेल यांची अवतरणे उद्धृत केलेली आहेत. म्हणजे जे काय बोललेले आहेत ते आपल्याला सांगितलेलं आहे. त्या प्रत्येकाकरिता उतार्यावरील आधारित 4 ते 5 वाक्य लिहा. म्हणजे त्यांनी कुठली उदाहरणं दिलेली आहेत किंवा कोणती वाक्य त्यांनी सांगितलेली आहेत त्याच्याबद्दल ते आपल्याला लिहायचं आहे. नाऊ आय एम गिविंग यू द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. Question is,
How to write the question? First you have to write down the name of question, number of question, and then give an arrow, write down the answer. How to write down the answer? I am giving you the answer. John Stuart Mill has given sound advice to all those who are interested in the maintenance of democracy. He says that we must never sacrifice our liberties at the feet of any man. However great he may be, neither should we trust him by giving him powers which may enable him to overthrow or destroy institutions. Okay, this is the first example. Second, Daniel O'Connell has said that while there is nothing wrong in being grateful, no man should be grateful if it compromises his honor. Similarly, no woman should be grateful and sacrifice her purity, and no nation should be grateful at the cost of its liberty. आता हे सगळे जे वाक्य आहेत ते आपल्याला पुस्तकात असताना, म्हणजे आपण धडा एक्सप्लेन करताना मराठीमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, की बाबा लिबर्टी ह्याच्यापेक्षा महत्त्वाची नाही, किंवा ती वाक्य सगळी आपली आता डिस्कस झालेली आहेत आणि तेच या प्रश्नाचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड मेक अ लिस्ट ऑफ स्टेप्स दॅट यू फील आर essential to unite the people of different caste, race, religion and language in India. आता हे आन्सर तुमचं तुम्ही लिहायचं आहे. इथं मी तुम्हाला प्रश्नाचा अर्थ सांगू शकते. काय आहे बघा प्रश्नाचा अर्थ? डिस्कस विथ युअर पार्टनर, तुमच्या पार्टनर म्हणजे मित्रमैत्रिणीबरोबर तुम्ही डिस्कस करायचं आहे. मेक अ लिस्ट ऑफ स्टेप्स दॅट यू फील इसेन्शियल टू युनाईट. मग आपल्या भारतामध्ये काय आहे? कास्ट आहे, स्पर्धा आहे, रिलिजन्स आहेत, पुन्हा लँग्वेजेस आहेत. हे सगळं असूनही जर आपल्याला युनिटी मेंटेन करायची असेल, आपला देश जर युनायटेड ठेवायचा असेल, तर आपण कोणत्या स्टेप्स उचलल्या पाहिजेत? कळालं? मग हे डिस्कस करण्यासाठी, ह्याचा आन्सर लिहिण्यासाठी तुम्ही तुमची मतं मांडायची आहेत. तर यासाठी हा पर्सनल रिस्पॉन्समध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो आहे. जसं पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुमची मतं मांडायची आहेत, तशीच यामध्ये तुमची मतं मांडायची आहेत की कुठल्या स्टेप्स उचलल्या पाहिजेत. थोडक्यात धर्माला जास्त महत्त्व देता कामा नये. ही प्रत्येकाची मतं वेगळी येऊ शकतात, स्टेप्स वेगळ्या येऊ शकतात, पण धर्माला महत्त्व देता कामा नये. एकच भाषा, एकच राष्ट्रभाषा ठेवली पाहिजे, राष्ट्रभाषा तीच बोलली पाहिजे वगैरे, अशा प्रकारे बारीक सारीकच्या स्टेप्स आहेत त्या तुम्ही मनानं लिहू शकताय, किंवा तुमची कुठली मतं आहेत ती तुम्ही मांडू शकताय. नेक्स्ट क्वेश्चन, राईट युअर व्ह्यूज ओपिनियन इन अ ब्रीफ ऑन फॉलोइंग टॉपिक्स. आता इथं पण पर्सनल रिस्पॉन्स टाईप हा क्वेश्चन आलेला आहे. यात तुम्ही काय करायचं आहे? तुमचं मत मांडायचं आहे. वी मस्ट ऑलवेज कास्ट आवर ओट. आपण ओट कशाला दिलं पाहिजे, कुठलं दिलं पाहिजे, कसा विचार करून दिलं पाहिजे, याच्याबद्दल तुमचं मत मांडायचं आहे. लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी लीड टू ॲन आयडियल नेशन. याच्याबद्दल तुमचं मत मांडायचं आहे. स्टेप्स टू बी टेकन टू इरॅडिकेट इनइक्वॅलिटी. कोणत्या स्टेप्स असमानता घालवण्यासाठी केल्या पाहिजेत, उचलल्या पाहिजेत ते. रोल ऑफ यूथ इन क्रिएटिंग सोशल अवेअरनेस. सोशल अवेअरनेस करण्यासाठी यूथचा काय रोल आहे? खूप मोठा रोल आहे, लक्षात ठेवा. आजची ही पिढी उद्याचं फ्युचर आहे. आता जी पाठीमागची पिढी होती हा पास्ट होत चाललेला आहे, आणि तुमची पिढी हा फ्युचर आहे. त्यामुळं खूप मोठी जबाबदारी ह्या यूथ पिढीवर आहे, या यूथवर आहे, या जनरेशनवर आहे. त्यामुळं तुमची कृती खूप महत्त्वाची आहे. लेट्स अस द थ्रेशर्स. Along with your partner, go to library or search the internet for a standard threshers to complete the following table. One is done for you. पुढचा टेबल कंप्लीट करायचा आहे. नंबर 1, ऑब्झर्व. टाईप कुठला आहे? तो व्हर्ब आहे. सिनॉनिम काय आहे आणि अँटॉनिम काय आहे? आता टाईप म्हणजे शब्दाची जात. थोडक्यात काय इथं शब्दाची जात सांगायची. आणि त्यानंतर
सिनॉनिम म्हणजे काय, समानार्थी शब्द. अँटॉनिम म्हणजे विरोधार्थी शब्द. मग इथं कुठले कुठले शब्द आहे, ॲबॅडन, ग्रेटफुल, इनिशिएटिव्ह, पेरिल, सेपरेशन असे शब्द दिलेले आहेत. आता थोडक्यात आन्सर बघूया सेपरेशनचा आन्सर काय ते, टाईप कुठला आहे तो, नाऊन आहे. सिनॉनिम काय येतं त्याचं, सेपरेशन म्हणजे त्याला समानार्थी शब्द की स्प्लिट, डिव्हिजन हे सिनॉनिम येते. अँटॉनिम काय येतं, असोसिएशन, टुगेदरनेस. तसंच दुसरं इनिशिएटिव्हचा टाईप कुठला येतो आहे, नाऊन येतो आहे. सिनॉनिम काय येते त्याचं की ॲक्शन, ड्राईव्ह येते, ॲपॅथी येते, इनॲक्टिव्हिटी अशा प्रकारे येते. पेरिल म्हणजे काय, त्याचा टाईप कुठला तो लिहायला पाहिजे. त्यानंतर त्याचं सिनॉनिम कुठलं हे लिहिलं पाहिजे. पेरिलचा अर्थ डिस्ट्रॉय, नाहीसं होणं हा पेरिलचा अर्थ आहे. मग त्याचा टाईप कुठला येतो आहे, नाऊन येतं आहे. सिनॉनिम कुठलं येते, डेंजर, रिस्क येते. अँटॉनिम कुठलं येते, सेफ्टी येते. त्यानंतर सिक्युरिटी येते. आता नेक्स्ट आहे होमोग्राफ्स. आता होमोग्राफ्स म्हणजे काय हे ॲक्च्युली वर्गात एक्सप्लेन केलेलं आहे, इथं पण त्यांनी पुन्हा दिलेलं आहे. होमोग्राफ इज अ वर्ड स्पेल्ड अँड प्रोनाऊन्स लाईक अनादर वर्ड बट विथ अ डिफरंट मिनिंग. व्हॉट इज द मिनिंग ऑफ होमोग्राफ? होमोग्राफ इज अ वर्ड स्पेल्ड अँड प्रोनाऊन्स लाईक अनादर वर्ड बट विथ अ डिफरंट मिनिंग. स्पेलिंग त्याचं सेम असू शकतं, प्रोनाऊन्सिएशन सेम असू शकते, पण त्याचं मिनिंग काय आहे, वेगळं आहे. असे शब्द म्हणजे काय, होमोग्राफ. बघा, द वर्ड फास्ट हॅज टू मिनिंग. द डिफरंट मिनिंग्ज आर फास्ट, होल्ड फर्मली, फास्ट टू अब्स्टेन फ्रॉम फूड, फास्ट अपोजिट ऑफ स्लो. फास्ट हा जर शब्द घेतला आपण, स्पेलिंग काय, FAST. ओके, हा फास्ट शब्द आपण जवळजवळ 3 वेळा वापरू शकतो वेगवेगळ्या अर्थांसाठी. मग हे जे काय अर्थ आहेत ते अर्थ बदलले की होमोग्राफ हा असा शब्द होता. आता फास्टचा पहिला अर्थ काय, होल्ड फर्मली किंवा होल्ड फर्मली. दुसरा टू अब्स्टेन फ्रॉम फूड म्हणजे उपवास धरणे. तिसरा अपोजिट ऑफ स्लो, स्लोच्या विरुद्ध कुठला शब्द आहे, फास्ट. मग असे कोणते कोणते शब्द आहेत ज्याचं स्पेलिंग सेम आहे पण त्याचा अर्थ वेगळा येतो आहे, असे आपल्याला शब्द काढायचे आहेत. आता बघा कुठला शब्द, फॉर एक्झाम्पल मी सांगू शकते तुम्हाला, रिअलाइज. आता रिअलाइजचं स्पेलिंग काय, REALIZE. आता रिअलाइजचे अर्थ कुठले कुठले होतात, परसिव्ह, बिकम फुल्ली अवेअर ऑफ समथिंग ॲज अ फॅक्ट, फुलफिल ऑर अचीव. आता त्याचं मिनिंग काय आहे, मेथड ऑर मॅनर किंवा दुसरं मनी ऑर इन्कम. आलं लक्षात. आता दुसरा हे कोट हा शब्दाचे किती अर्थ येतात, 2 अर्थ येतात. ॲन आउटर गारमेंट विथ स्लीव्ज. कोट म्हणजे काय, ॲन आउटर गारमेंट विथ स्लीव्ज. आणि दुसरा कुठला होऊ शकतो कोट, अ लेअर ऑर कवरिंग ऑफ समथिंग. मग कोटचा दुसरा शब्द काय, अ लेअर ऑर कवरिंग ऑफ समथिंग. स्पेलिंग सेम आहे, कोट हे स्पेलिंग आहे COAT कोट, पण त्याचे अर्थ कुठले कुठले आहेत, 2 आहेत. ॲन आउटर गारमेंट आणि दुसरा कुठला, अ लेअर ऑर कवरिंग ऑफ समथिंग. अशा प्रकारे होमोग्राफ्स आहेत. आणि तुम्ही अजून होमोग्राफ्स शोधू शकता. फॉर एक्झाम्पल प्रपोज आहे, ॲडॉप्ट आहे, वर्ड आहे. अशा प्रकारे होमोग्राफ तुम्ही लिहू शकता, त्याचं मिनिंग लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, गो थ्रू द स्टेटमेंट टेकन फ्रॉम द टेक्स्ट. द सोशल डेमोक्रेसी मीन्स अ वे ऑफ लाईफ विच रेकग्नायझेस लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. बघा प्रश्न काय आहे, गो टू द स्टेटमेंट टेकन फ्रॉम द टेक्स्ट. द सोशल डेमोक्रेसी मीन्स a way of life which recognizes liberty, equality and fraternity. The underlined part of the statement provides us some information about social democracy. The remaining part or the sentence which is not underlined can be covered into a WH question. मग आता आपल्याला इथं काय करायचं आहे, WH क्वेश्चन म्हणजे काय हा टॉपिक शिकायचा आहे. व्हॉट डज सोशल डेमोक्रेसी मीन्स. अंडरलाईन जो पार्ट होता तो कशाचं तरी उत्तर होतं. ते कशाचं उत्तर होतं, WH क्वेश्चनचं उत्तर होतं. मग WH क्वेश्चन म्हणजे काय,
बघा, व्हॉट डज सोशल. नाव गो थ्रू द अंडरलाईन पार्ट ऑफ द स्टेटमेंट सेंटेन्स गिवन बिलो अँड चेंज देम इन टू क्वेश्चन्स बाय यूजिंग द ॲप्रोप्रिएट WH फॉर्म्स. मग इथं आपण काय शिकायचं आहे, WH क्वेश्चन कसा तयार करायचा, WH क्वेश्चन कुठला WH क्वेश्चन विचारल्यावर अंडरलाईन आन्सर मिळतं हे आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. पण वेळेअभावी ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू शकत नाही, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये WH क्वेश्चन्स डिस्कस करूया. सो देम टिल टेक केअर, हॅव अ गुड डे, बाय.